Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. माय नेम इज एसपी सर. विद्यार्थी मित्रांनो, आपण रोटेशनल डायनामिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि पीवायक्यू सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. मागील लेक्चर मध्ये आपण प्रीवियस इयर क्वेश्चन 2021 मध्ये रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टर मधून कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते ते आपण बघितलं होतं, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेक्चरचा टायमिंग फिजिक्सचा डेली संध्याकाळी 8 वाजता असणार आहे. डेली लेक्चर अपलोड होणार आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील किंवा पीवायक्यू रिलेटेड सिरीज असेल. ओके, हे लेक्चर जर समजा तुम्ही केले तर अबकी बार 95 प्लस पार 100% होणार आहेत. 95च्या वर मार्क तुम्हाला फिजिक्स मध्ये येतील. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो, या ज्या नोट्स आहेत हे बघा, हे जे मी तुम्हाला डेली सॉल्व्ह करून देत आहे, पीवायक्यू असेल किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल, हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे. तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी फर्स्ट कमेंट मध्ये देत आहे. तर टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या पीडीएफ भेटतील आणि 12th रिलेटेड जे बी समजा इम्पॉर्टंट असेल किंवा जे बी अपडेट असेल ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला कळवण्यात येईल. ओके, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्कीच लाईक करा. हे चॅनल तुम्हाला येता 12वीच्या बोर्ड एक्झाम पर्यंत कामाला येणार आहे आणि त्याच्यानंतर सीईटी परीक्षेपर्यंत हे कामाला येणार आहे. त्याच्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा. तर मागील लेक्चर मध्ये आपण 2021 चे पीवायक्यू बघितले होते. आता आपल्याला 2022 चे पीवायक्यू डिस्कस करायचे. आता हे पीवायक्यू का डिस्कस करायचे, तर प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर का डिस्कस करायचे, कारण की मोस्ट ऑफ क्वेश्चन पेपर हा तुमचा पीवायक्यू मधून बनत असतो. विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, 2026 चा क्वेश्चन पेपर म्हणजेच 2021, 22, 23, 24, 25 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर जर तुम्ही केले तर तुम्हाला चांगले मार्क पडतील आणि याच्यामधूनच हे क्वेश्चन रिपीट होत असतात. ओके, चला ठीक आहे. तर आता सध्याला आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, 2022 मध्ये आलेले क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया. आता 2021 मधला जो विद्यार्थी मित्रांनो व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा जो क्वेश्चन आहे 2021 मध्ये आलता, हाच व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो 2023 मध्ये आलेला आहे. म्हणजे हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे 4-4 मार्कासाठी. 2021 मध्ये, एक मिनिट, 2021 मध्ये हा 4 मार्कला क्वेश्चन आलता आणि 2023 मध्ये देखील 4 मार्कला हा क्वेश्चन आलता. त्याच्यामुळे मागच्या लेक्चर मध्ये हा क्वेश्चन मी एक्सप्लेन केला नव्हता, आजच्या लेक्चर मध्ये आपण एक्सप्लेन करणार आहोत. चला ठीक आहे. सो लेट स्टार्ट टुडेज लेक्चर. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, एका मार्काला पहिला प्रश्न विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये बघा, क्वेश्चन नंबर सेकंड मधला 8वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हा एका मार्काला विचारलेला आहे. कशा पद्धतीने लिहायचं सर्वांनी लक्ष करू द्या. हे झालं आन्सर. तर कशा पद्धतीने लिहायचं बघा, कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क. डिस्कचा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे ऑफ मास, ज्याचं मास दिलेलं आहे. मास म्हणलं की विद्यार्थी मित्रांनो 10 kg दिलेला आहे. रेडियस म्हणलं की r दिलेला आहे. r ची व्हॅल्यू किती आहे, 60 सेंटीमीटर आहे. सेंटीमीटरचं कन्वर्जन लगेच आपण मीटर मध्ये करूया. सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये कसं करायचं, 10⁻² न मल्टिप्लाय करायचं. तर 10⁻² मीटर आलं. अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू about an axis perpendicular to its length and passing through its center. तर हा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, I डिस्क बरोबर फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, mr²/2 हा फॉर्म्युला आहे. एका मार्काचा क्वेश्चन आहे, एकदम शॉर्टकट मध्ये तुम्हाला करायचा आहे. ओके, चला ठीक आहे. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करू द्या. m ची व्हॅल्यू किती मित्रांनो, 10 आहे. m ची व्हॅल्यू किती, 10. r ची व्हॅल्यू किती आहे, 60 आहे. 60 चा स्क्वेअर आहे. 60 × 10⁻², त्याचा स्क्वेअर आहे, अपॉन या ठिकाणी 2 आहे. बे 1 बे, बे 5 10. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी किती उरलेला आहे, इकडे 5 उरलेला आहे. तर 5 × ओके 60 चा वर्ग किती, 6 चा वर्ग किती, 6 चा स्क्वेअर. एक मिनिट, जस्ट एक मिनिट, थोडी जरा पेन ही झालेली आहे. 36. ओके, त्याच्यानंतर 2 एका 0 चा स्क्वेअर. ओके, 60 चा स्क्वेअर बघा, 60 चा स्क्वेअर, 6 चा स्क्वेअर 36, 0 चा स्क्वेअर 0 × 0, 10⁻² चा स्क्वेअर 10⁻⁴ आलेला आहे. ओके, चला 5 न मल्टिप्लाय करा. 500, एक मिनिट, 500, एक मिनिट यार, असं कावले, 500. ओके, 5 × 30, 30 ला 0, हातच्याले 3, 5 × 3 = 15, 15 × 3 = 18. ओके, × 10⁻⁻4 आलेला आहे. आता 10⁻⁻4 जर काढायचं असेल तर तुम्हाला 4 डिजिटनं पॉईंट इकडे शिफ्ट करावं लागतो. 4 डिजिटनं पॉईंट इकडे शिफ्ट करा. 1 2 3 4 म्हणजे काय आलं उत्तर, 1.8 आलेलं आहे. आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं एसआय युनिट असतं विद्यार्थी मित्रांनो, किलोग्राम × मीटर². सो दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क आलेला आहे. आज थोडा जरा पेनला प्रॉब्लेम झालेला आहे. ओके, चला ठीक आहे. बघा, दुष्काळ 13वा महिना. ओके मित्रांनो, सपोर्ट करा. किती जरी अडचणी आल्या तर तुमच्यासाठी मी जास्तीत जास्त लेक्चर बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ओके, त्याच्यामुळे जास्तीत जास्त सपोर्ट करा.
व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कारण तुमच्यासाठी ही मेहनत चालू आहे. ओके, डेली 8 वाजता संध्याकाळी लेक्चर येणार आहे, बघत चला. ओके चला ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढचा क्वेश्चन आहे, कितवा प्रश्न विचारलाय बघा. डिफाइन मोमेंट ऑफ इनर्शिया, 2 मार्काला हा प्रश्न विचारलेला आहे. डिफाइन मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शियाचे डेफिनेशन 2022 मध्ये विचारलाय. स्टेट इट्स एसआय युनिट, एसआय युनिट पण लिहायचंय, डायमेन्शन पण लिहायचंय. डेफिनेशन 1 मार्कासाठी, एसआय युनिट अर्ध्या मार्कासाठी आणि डायमेन्शन अर्ध्या मार्कासाठी. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शियाचे डेफिनेशन या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला करायचं आहे. काय आहे फॉर्म्युला? हो का, हे जे दिसत आहे याला समेशन म्हणायचं. सो याला सम म्हणायचं. समेशनला शॉर्टकट मध्ये सम म्हणायचं. सम म्हणजे बेरीज. कुणाची बेरीज? या गुणाकाराची बेरीज आहे. MIRI² म्हणजे याचा दोघांचा गुणाकार आहे. M आणि R म्हणजे M म्हणजे काय? मास, आणि R म्हणजे काय? डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन असतं. तर त्याचं या ठिकाणी हे डिस्टन्स आहे, त्याचा स्क्वेअर आहे. सो द सम ऑफ, गुणाकार असल्यामुळे प्रोडक्ट म्हणा, द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ कुणाचा? मास ऑफ द इच पार्टिकल अँड स्क्वेअर कुणाचा आहे? हा स्क्वेअर कुणाचा आहे? स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड एज द मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी समजा अशी एखादी बॉडी असेल आणि हा ऍक्सिस असेल, तर पहिल्या पार्टिकलचं मास आपण M1 घेतो, इथलं डिस्टन्स R1 घेतो. सेकंड पार्टिकलचं मास M2, त्याचं डिस्टन्स R2 घेतो. असंच आपण लास्ट पार्टिकल करतो. सगळ्यांचं मासचं, सगळ्या मासचं काय करा? सम करा, म्हणजे बेरीज करा, आणि स्क्वेअर डिस्टन्स घ्या. स्क्वेअर ऑफ डिस्टन्स कुठून? फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स घ्या. तर याचा जो प्रोडक्ट आहे, याचा जो गुणाकार आहे, त्याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणत असतो. याचा फॉर्म्युला आहे I बरोबर हा फॉर्म्युला लिहा. काही विद्यार्थ्याला हा फॉर्म्युला अवघड जातो, त्याच्यामुळे हा फॉर्म्युला लिहिण्यापेक्षा तुम्ही हा जरी फॉर्म्युला लिहिला तरी बी चालेल. तर I बरोबर इंटिग्रेशन ऑफ MR² देखील चालेल. याच्यावरून देखील तुम्ही डेफिनेशन बनवू शकता. काय डेफिनेशन बनवू शकता? इंटिग्रेशन म्हणजे सम ऑफ product of mass of all the particles and square of distance from the axis of rotation. आता विद्यार्थी मित्रांनो, याचं SI युनिट देखील तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, मासचं SI युनिट काय? किलोग्राम, आणि डिस्टन्सचं SI युनिट मीटर, पण डिस्टन्सचा स्क्वेअर असल्यामुळे या ठिकाणी मीटरचा स्क्वेअर आहे. बरोबर आहे. आता आपल्याला डायमेन्शन बघायचंय. तर विद्यार्थी मित्रांनो, डायमेन्शन काय येणार आहे? लक्ष द्या. डायमेन्शन डायमेन्शन्स काय येणार आहे? ओके, डायमेन्शनला कधी बी LMT चा फॉर्मॅट लिहा. MLT चा लिहिला तरी बी चालेल, पण LMT चा लिहित चला. ओके, आता मला सांगा, L म्हणजे लेंथ आहे का? इथं मीटरचा स्क्वेअर आहे म्हणजे लेंथ आहे, म्हणजे L2 आहे. kg म्हणजे मास आणि M म्हणजे मास, तर kg म्हणजे मासच आहे, तर M⁻1 आहे. टाइम आहे का? नाही, T⁻0. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया. ज्या विद्यार्थ्यांना डायमेन्शन लिहिता आलं, SI युनिट लिहिता आलं आणि डेफिनेशन लिहिता आली, तर त्यांना फुल मार्क भेटून जातील. 2 पैकी 2 मार्क भेटून जातील. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हा 2022 चा 2 मार्काचा प्रश्न आपण कव्हर अप केलेला आहे. 2 मार्काचा क्वेश्चन म्हणजे सेक्शन बी चा क्वेश्चन असतो. आलं लक्षामध्ये? ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन सी चा एक क्वेश्चन विचारलेला आहे. 3 मार्काचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी मी लिहितोय की मार्क किती आहेत काही नाही. हा 3 मार्काचा प्रश्न आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन विचारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, वरचा क्वेश्चन किती मार्काचा होता? 2 मार्काचा. इथं लिहितोय मी, हा 2 मार्काचा प्रश्न होता. आणि ही PDF विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भेटून जाईल, काही टेन्शन घेऊ नका. ओके, चला, हा झाला 2 मार्काचा प्रश्न. आणि हा क्वेश्चन किती होता? हा 1 मार्काचा प्रश्न होता. ओके, इथं लिहितोय 1 मार्क. हा 1 मार्काचा प्रश्न झालेला आहे. चला ठीक आहे. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण 3 मार्काचा क्वेश्चन कव्हर अप केलेला आहे. आता 3 मार्काचा प्रश्न म्हणलं की सेक्शन सी चा प्रश्न असतो. आणि लक्षामध्ये सेक्शन ए, 1 मार्काचा प्रश्न म्हणलं की सेक्शन ए चा असतो. 2 मार्काचा प्रश्न म्हणलं की सेक्शन बी चा असतो. लक्षात ठेवा. 3 मार्काचा प्रश्न म्हणलं की सेक्शन सी चा असतो, आणि 4 मार्काचा प्रश्न म्हणलं की सेक्शन डी असतो. बरोबर आहे. 70 मार्काचा फिजिक्सचा पेपर आहे. 4 सेक्शन आहेत. सेक्शन ए 1 मार्काला, सेक्शन बी 2 मार्काला, म्हणजे 2 मार्काला 1 प्रश्न. सेक्शन सी मधला 3 मार्काला 1 प्रश्न, आणि सेक्शन डी मधला 4 मार्काला 1 प्रश्न. अशा पद्धतीने या ठिकाणी हा तुमचा पेपर आहे. जर समजा कुणाची इच्छा असेल की सर 12वी फिजिक्सचा आम्हाला पेपर पॅटर्न एकदा समजून सांगा, तर मला कमेंट मध्ये सांगा. पुढचा व्हिडिओ मी 12वी फिजिक्सचा क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असणार आहे, न्यूमेरिकल किती मार्काला असणार आहेत, एमसीक्यू किती मार्काला असणार आहेत, वन लाईन क्वेश्चन किती मार्काला असणार आहेत, ओके, डेफिनेशन किती मार्काला असणार आहेत, डायग्राम किती मार्काला असणार आहेत, डिस्टिंग्विश किती मार्काला असणार आहेत, हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही जर व्हिडिओ बनवा, म्हणजे तुम्ही जर म्हणाल तर व्हिडिओ बनवा, तर मी व्हिडिओ बनवून देतो. तसं मला कमेंट मध्ये सांगा, म्हणजे मला कळते की तुम्हाला काय पाहिजे काय नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 मार्काचा. काय क्वेश्चन आहे बघा, 2022 मध्ये विचारलेला आहे. डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी रोटेटिंग विथ अ युनिफॉर्म अँगुलर स्पीड. तर तुम्हाला
कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी रोटेटिंग विथ युनिफॉर्म अँग्युलर स्पीड, म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी तुम्हाला या ठिकाणी डेरिव्हेशन विचारलेलं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एक इररेग्युलर शेपची रिजिड बॉडी ड्रॉ करायची. सपोज रिजिड बॉडी रोटेट होत आहे विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी ओमेगानं. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे प्रत्येक बॉडी कन्सिस्ट ऑफ द एन नंबर ऑफ पार्टिकल. आता या ठिकाणी ही बॉडी एन नंबर ऑफ पार्टिकल बनलेली आहे ना, प्रत्येक बॉडी एन नंबर ऑफ पार्टिकल बनलेली आहे, लाखो पार्टिकल बनलेली आहे. माझी बॉडी असेल, ही बॉडी असेल, कोणतीही बॉडी घ्या. ओके, तर पहिलं पार्टिकल घेतलं, त्याचं मास m1, त्याचं डिस्टन्स r1. दुसरा पार्टिकल त्याचं मास m2, ओके, त्याचं मास m2 आणि डिस्टन्स याचं r2 आहे. ओके, तिसरा पार्टिकल घेतला मित्रांनो, त्याचं मास आपण m3 घेतलं आणि डिस्टन्स याचं r3 घेतलं. एक मिनिट, थोडं आता तुम्हाला ऍडजस्ट करावंच लागेल का मी कॉपी पेस्ट करू डायग्राम, कारण की कसं आहे आता लिहिता येईन आलंय, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ओके, असा वेळ लागालाय. आणि लास्ट पार्टिकल घेतला आपण, तसे भरपूर सारे पार्टिकल आहेत पण लास्ट पार्टिकल घेतला ज्याचं मास विद्यार्थी मित्रांनो mn आहे आणि डिस्टन्स याचं rn आहे. फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन rn आहे. बरोबर आहे. ओके, तर आता डिस्क्रिप्शन काय येणार आहे, कन्सिडर अ रिजिड बॉडी. consider a rigid body rotating with a constant angular velocity omega. Let the rigid body consist of the n number of particle. आपल्याला माहिती आहे कोणती रिजिड बॉडी n नंबर ऑफ पार्टिकल बनलेली आहे, हॅव्हिंग द मासेस, ज्याचे मासेस आहेत m1 m2 m3 अप टू द mn, फ्रॉम द अप टू द mn and distances r1 r2 r3 up to the rn. पण डिस्टन्स आपण कुठून घेतलं, फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन पासून घेतलेलं आहे. बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो झालं, हे झालं डिस्क्रिप्शन. जर तुम्हाला याच्या नोट्स पाहिजे असतील तर नोट्स मी देत आहे. ओके, आता पण पेन चालना आलेली आहे, त्याच्यामुळे मी विद्यार्थी मित्रांनो काय करतो, याला कॉपी पेस्ट करतो आपल्या नोट्स मधून. ओके, डायरेक्टली नोट्स मधून कॉपी पेस्ट करतोय, कारण की तुम्हाला माहित आहे पेन चालत नाहीये. ओके, आणि इथल्या इथं मी नोट्सचा वापर करून या ठिकाणी एक्सप्लेन करतो. काही डेरिव्हेशन आहे, पूर्णपणे हे डेरिव्हेशन आहे मित्रांनो. 2 मार्काला हा प्रश्न विचारलेला आहे. चला ठीक आहे, याला मी काय करतो, याला सरळ सरळ डिलीट मारतो, म्हणजे ताणच नको. चल, आणि याला पेस्ट करतो. चल ठीक आहे. ओके, या नोट्स तुम्हाला भेटून जातील. आता मित्रांनो लक्ष द्या, काय बोललेलं आहे बघा, आपल्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन ऑब्टेन करायचं. डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी रोटेटिंग विथ, रोटेटिंग म्हणजे की रोटेशनल कायनेटिक एनर्जी विथ अ युनिफॉर्म अँग्युलर स्पीड. ओके, बघा डिस्क्रिप्शन काय येणार आहे, कन्सिडर अ रिजिड बॉडी. एक रिजिड बॉडी आपण कन्सिडर केली, रोटेटिंग विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. ओके, ती बॉडी रोटेट होत आहे विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी ओमेगानं. त्याच्यानंतर लेट रिजिड बॉडी कन्सिस्ट ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल. आपल्याला माहिती आहे की रिजिड बॉडी n नंबर ऑफ पार्टिकलनी बनलेली आहे, ज्याचे मासेस m1 m2 m3 सो ऑन अप टू द mn आहेत, अँड डिस्टन्सेस r1 r2 r3 सो ऑन अप टू द rn आहे फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता आपण ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट पार्टिकल कन्सिडर करूया. आता हा जो फर्स्ट पार्टिकल आहे त्याची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 1/2 mv². पण पहिला पार्टिकल असल्यामुळे इथं 1 घ्या, इथं 1 घ्या, इथं 1 घ्या. त्याच्यानंतर आपल्याला व्हेलॉसिटी बरोबर माहित आहे v बरोबर r × ओमेगा आपण बघितलेलं आहे, पण फर्स्ट पार्टिकल असल्यामुळे इथं v1 घ्या, इथं r1 घ्या. व्हेलॉसिटीच्या ठिकाणी व्हेलॉसिटी पुटअप केली तर कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल इक्वल टू 1/2 m1 ला m1, पण इथं v चा फॉर्म्युला r × ओमेगा आहे, पण त्याचा स्क्वेअर असल्यामुळे इथं r1² आणि इथं ओमेगा स्क्वेअर येणार आहे. ओके, अशाच पद्धतीने सिमिलरली विद्यार्थी मित्रांनो कायनेटिक एनर्जी ऑफ द सेकंड पार्टिकल, कायनेटिक एनर्जी ऑफ द थर्ड पार्टिकल आणि लास्ट पार्टिकल आपण फाइंड आउट करतो. तर सिमिलरली कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल 1 च्या ठिकाणी फक्त सेकंड पुटअप करा, 1/2 m1 च्या ठिकाणी m2, r1² च्या ठिकाणी r2², ओमेगा स्क्वेअर च्या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल, ओके, ज्या ठिकाणी 1 आहे त्या ठिकाणी 3 पुटअप करा, 1/2 ला 1/2, m1 च्या ठिकाणी m3, r1 च्या ठिकाणी r3², ओके, ओमेगा स्क्वेअर च्या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर. असंच विद्यार्थी मित्रांनो लास्ट पार्टिकल साठी आपण फाइंड आउट केलं. कायनेटिक एनर्जी ऑफ लास्ट पार्टिकल बरोबर 1/2 mn r(n²) ओमेगा². बरोबर आहे. इथं तुम्हाला मी पूर्णपणे खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलं असतं, पण आता पेन चालना आल्या. ओके, समजून घ्या पूर्णपणे. चला ठीक आहे, याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा. चला
आता विद्यार्थी मित्रांनो ही झाली ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, पण आपल्याला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची का नाही, आपल्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची आहे. तर बघा टोटल ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट. ओके, टोटल ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी जर आपण केली तर ती म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी असते. म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे सगळ्या टोटल कायनेटिक एनर्जीची बेरीज. तर कायनेटिक एनर्जी 1, कायनेटिक एनर्जी 2, कायनेटिक एनर्जी 3 आणि कायनेटिक एनर्जी nth पार्टिकल. ओके, प्रत्येकाचा फॉर्म्युला पुटअप केला. कायनेटिक एनर्जी फर्स्ट किती आहे, 1/2 m1 r1² ओमेगा स्क्वेअर, m1 r1² ओमेगा स्क्वेअर. सेकंडचं पुटअप केलं, थर्डचं पुटअप केलं, असं लास्ट पुटअप केलं. आता विद्यार्थी मित्रांनो बघा इथं 1/2 आहे, इथं 1/2 आहे, इथं 1/2 आहे, इथं 1/2 आहे. 1/2 ला अलीकडे घेतलं, ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअरला पलीकडे घेतलं, मध्ये काय राहिलं, इकडे अलीकडे 1/2 घेतलं, पलीकडे ओमेगा स्क्वेअर घेतलं, मध्ये काय राहिलं, m1 r1 स्क्वेअर, m2 r2 स्क्वेअर, m3 r3 स्क्वेअर, सो ऑन mn rn स्क्वेअर. ही आपण मध्ये घेतलेलं आहे आणि यालाच आपण काय म्हणतो, यालाच आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. त्याला आपण समेशन ऑफ mi ri स्क्वेअर, आय ची व्हॅल्यू 1 पासून n पर्यंत असते आणि इथं आपण ओमेगा स्क्वेअर लिहिलेलं आहे. बरोबर आहे. आणि हा फॉर्म्युला आय चा आहे म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाचा आहे. तर हे 1/2 ला 1/2, हा मधला फॉर्म्युला आय चा आहे, त्याला आपण आय लिहिलं ओमेगा स्क्वेअर. म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बनला 1/2 आय ओमेगा स्क्वेअर. सर्वांना समजलं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे 3 मार्काचा हा क्वेश्चन आहे. पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो हे डेरिव्हेशन पुस्तकी भाषा तुम्हाला समजत नाही, त्याच्यामुळे एकदम बेस्ट हँड रिटन नोट्स तुमच्यासाठी या पूर्णपणे बनवलेल्या आहेत. ओके, चला ठीक आहे. हा, आता नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे अशा पद्धतीने आपण आता 2022 चे क्वेश्चन संपवलेले आहेत. आता आपल्याला बघायचे 2023 चे क्वेश्चन. ओके, चला 2022 झालं, आता 2023 चे क्वेश्चन बघूया. चॅप्टर किती मार्काला आहे, 7 मार्काला आहे. म्हणजे या चॅप्टर मधून विद्यार्थी मित्रांनो 3 तरी प्रश्न विचारले जाणार आहेत. पहिला 1 मार्काला, दुसरा 2 मार्काला आणि तिसरा 4 मार्काला. म्हणजे 7 मार्काचा प्रश्न टॉपिक आहे, चॅप्टर आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि सोपा चॅप्टर आहे. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो 2023 चे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. तर 2023 चा प्रश्न काय विचारलाय बघा, 1 मिनिट जस्ट. याच्या खाली मला वाटतं एक क्वेश्चन आपला गेलेला आहे, एक प्रश्न याच्या खाली गेलेला आहे. याच्या खाली याला थोडं जरा शिफ्ट करतो, याला थोडं जर आपण वर शिफ्ट केलं तर याच्या खाली आपला एक प्रश्न गेला आहे. हा प्रश्न आपला आहे, याला थोडं जरा खाली घेतो आपण, म्हणजे आपला हा प्रश्न इथं आहे. चला ठीक आहे. आणि याला थोडं जरा बारीक करू का, थोडं जरा मोठं झालेलं आहे, थोडं जरा बारीक करून घेतो. चला या सगळ्याच आपण खाली घेऊ. बाकी हे जे आहे या सगळ्याच खाली घेऊ आपण. हे बी जे आहे याला खाली घेऊ. आता याला खाली घेऊ, म्हणजे कसं व्यवस्थित पूर्णपणे बसतं. पेन जर चालली असते ना मित्रांनो एवढी आपल्याला गरज पडली नसते. गेला गेलाच खाली चालाय. चला ठीक आहे, असो. चला समजलेलं आहे. तर अशा पद्धतीनं 2022 चे क्वेश्चन आपण बघितले. आता आपल्याला 23 चे बघायचे. 23 चा पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन नंबर 2 चा 5वा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 2. ओके, क्वेश्चन नंबर 2 जो की सेक्शन ए मध्ये आहे. 5वा प्रश्न आहे, 1 मार्काचा प्रश्न आहे. बघा याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचं कसं लिहायचं इथं सांगणार आहे. बघा प्रश्न पहिल्यांदा काय म्हणले बघा, इफ फ्रिक्शन इज मेड 0. जर फ्रिक्शन जर आपण 0 बनवलं कुठं, फॉर अ रोड करता, कॅन अ व्हेकल मूव सेफली ऑन दिस रोड. जर फ्रिक्शन जर 0 बनवलं तर विद्यार्थ्यांना टायर पुढे जाणारच नाही. टायर जर फिरणार नसेल, टायर पुढे जाणार नसेल तर गाडी पुढे जाणार नाही. तर याचा आन्सर आहे नो. ओके, व्हेकल कॅन नॉट मूव. व्हेकल एक मिनिट, व्हेकल कॅन नॉट मूव. व्हेकल मूव्ह होऊ शकत नाही, कारण की फ्रिक्शन 0 केलं तर व्हेकल मूव्ह होऊ शकत नाही. याचंही तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. 1 मार्काला प्रश्न आहे, 1 वाक्यात तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो हा आहे सेक्शन बी चा प्रश्न, 2 मार्काचा प्रश्न आहे. स्टेट अँड प्रूव्ह द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तर तुम्हाला काय करायचं, स्टेट अँड प्रूव्ह. ओके, स्टेटमेंट लिहायचंय आणि प्रूव्ह करायचं. स्टेटमेंट 1 मार्कासाठी आणि या ठिकाणी जे प्रूफ आहे तुम्हाला अँग्युलर मोमेंटमचं जे प्रूफ विचारले ते 1 मार्कासाठी. हा बी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो भरपूर वेळेस रिपीट झालेला आहे. हा प्रश्न कधी कधी रिपीट झालाय मी या ठिकाणी बघतोय. तर हा प्रश्न रिपीट झालेला आहे, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम 2023 ला हालता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हाच प्रश्न 2025 ला आलेला आहे. बघा 2-2 मार्काला हाच प्रश्न कधी कधी आलेला आहे,
म्हणजे 25 मध्ये आपल्याला डबल घ्यायचा नाहीये, इथंच मी घेतोय सॉल्व्ह करून देतोय. 2023 मध्ये तर आलेला आहेच, त्याच्यानंतर हाच प्रश्न 2025 मध्ये आलेला आहे. म्हणजे बघा क्वेश्चन्स रिपीट होतात हे तुमच्या लक्षात आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण PYQ करत आहेत मित्रांनो. ओके चला ठीक आहे, तर याचं मी कॉपी पेस्ट करतोय. प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमचं कुठे गेलं बघा, एकदम सोपं आहे रे मित्रांनो, लय सोपं आहे. तुमच्यासाठी एवढ्या नोट्स काढल्यात मी, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. बस यार फक्त सपोर्ट करा, आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा, कारण तुम्ही सपोर्ट जर केलं ना तर पूर्ण राईट होऊन जाईल. कारण एवढी जी मी मेहनत करताय तुमच्यासाठी, मलाही वाटेल की यार विद्यार्थी आपले सपोर्ट करायला येतं, त्याच्यामुळे मेहनत करायला माणसाला कंटाळा येत नाही रे. अलग लक्षामध्ये, मेहनत करायला माणसाला कंटाळा येत नाही जर तुम्ही सपोर्ट करत राहिले तर. चला थोडं जरा चला ठीक आहे. ओके तर या ठिकाणी आपण बघूत आता, थोडं जरा बारीक झालेलं आहे, काही हरकत नाही. ओके तर बघा स्टेटमेंट काय येणार आहे, इफ देर इज नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट ऑन द बॉडी. जर एखाद्या बॉडीवर एक्सटर्नल टॉर्क जर ऍक्ट होत नसेल, अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कन्झर्व्ड. तर अँग्युलर मोमेंटम हे कसं असतं, कन्झर्व असतं. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, याचं स्टेटमेंट आहे. इफ देर इज नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट ऑन द बॉडी, देन अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कन्झर्व्ड. बरोबर आहे. ओके आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय म्हणलंय, वी नो, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. एक मिनिट जस्ट. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय आहे फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो, वी नो अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला L इक्वल टू R क्रॉस P आहे. L म्हणजे अँग्युलर मोमेंटम, R म्हणजे पोझिशन वेक्टर, P म्हणजे लिनियर मोमेंटम. ओके याला आपण डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू T न. तर L चा डेरिव्हेटिव्ह DL अपॉन DT, D बाय DT ऑफ R क्रॉस P, याला आपल्याला काय करायचंय, डिफरन्शिएट करायचंय. याला आपल्याला काय करायचंय, डिफरन्शिएट करायचं आहे. ओके तर डिफरन्शिएट कसं करणार, U इंटू V रूल नुसार. U इंटू V रूल काय सांगतो, मॅथ वाल्या विद्यार्थ्यांना माहित आहे, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे DP अपॉन DT प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. हे R ला R ऍज इट इज, DP अपॉन DT काय असतं, F असतं. फॉर्म्युला लक्षात ठेवा, प्लस ला प्लस ऍज इट इज, P ला P ऍज इट इज, DR अपॉन DT म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर म्हणजे वेलोसिटी असते. ओके त्याच्यानंतर R क्रॉस F ला R क्रॉस F लिहिलं, प्लस मोमेंटम म्हणजे काय असतं, मास इंटू वेलोसिटी असते, आणि या ठिकाणी वेलोसिटी आलं. त्याच्यानंतर V क्रॉस V नेहमी 0 असतं विद्यार्थी मित्रांनो. V क्रॉस V काय असतं, 0 असतं. त्याच्यामुळं R क्रॉस F ला काय म्हणलं आपण, R क्रॉस F म्हणजे टाऊ माहित आहे, टॉर्क असतो, आणि V क्रॉस V 0 असतं. त्याच्यामुळे M च्या ठिकाणी M, V क्रॉस V च्या ठिकाणी V क्रॉस V पुटअप केलेला आहे. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, टाऊ ला टाऊ आणि M इंटू 0 0 झालं, त्याच्यामुळे DL अपॉन DT बरोबर टाऊ आला. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, जर टाऊची व्हॅल्यू 0 घेतली म्हणजे एक्सटर्नल टॉर्क जर त्या बॉडीवर ऍक्ट होत नसेल, तर टाऊची व्हॅल्यू 0 घेतली तर L ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. दॅट इज द DL अपॉन DT काय असतं, 0 असतं. कधी असतं, जर समजा टॉर्क जर कॉन्स्टंट असेल तर, बरोबर आहे, सॉरी टाऊ जर 0 असेल तर DL अपॉन DT बरोबर काय असतं, यस 0 असतं, म्हणजेच L काय असतं, कॉन्स्टंट असतं. बरोबर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा आपला प्रश्न संपलेला आहे. ओके आता लास्ट प्रश्न या चॅप्टरचा आपल्याला बघायचा विद्यार्थी मित्रांनो, कधी विचारलेला माहिती आहे का, यस 2023 मध्ये विचारलाय, 4 मार्काचा हा प्रश्न आहे. ओके व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं डेरिव्हेशन 2021 मध्ये देखील विचारलेला आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, चला ठीक आहे, सर्क्युलर मोशनचा प्रश्न आहे, 4 मार्काचा प्रश्न विचारलाय. बघा या चॅप्टरचे 2 पार्ट आहेत. फर्स्ट वन इज द सर्क्युलर मोशन अँड सेकंड वन इज द रोटेशनल मोशन. ओके चला ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा क्वेश्चन या ठिकाणी इथून घेत आहे मी. 4 मार्काला हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता पेन जर चालली असते ना खूप छान झाला असतं, म्हणजे तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून सांगितलं असतं, पण पेन चालना आले आपली, त्याच्यामुळे थोडी अडचण येत आहे. चला ठीक आहे, याला मी एक्सप्लेन करून दाखवतो तुम्हाला. चला तुम्हाला थोडं बारीक वाटेल, पण मी एक्सप्लेन प्रॉपर करतो, काही टेन्शन घेऊ नका. आता बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय आहे बघा, वर्टिकल सर्क्युलर मोशनचं डेरिव्हेशन आहे. वर्टिकल सर्क्युलर मोशन कुठला म्हणायचं, व्हेन द ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन इन अ व्हर्टिकल प्लेन. जर एखादा ऑब्जेक्ट जर समजा व्हर्टिकल प्लेन मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याला VCM म्हणायचं, त्यालाच आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणतो. ही त्याची डायग्राम आहे. ओके आता डिस्क्रिप्शन काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, कन्सिडर ऑब्जेक्ट परफॉर्म द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. एक ऑब्जेक्ट आहे तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला आहे. लेट आता याच्यामध्ये VA, VB आणि VC 3 वेलोसिटी आपण कन्सिडर केल्यात. लेट VA, VB अँड VC आर द वेलोसिटीज ऍट द टॉप, बॉटम अँड मिडवे.
हा टॉप पोझिशन आहे, हा बॉटम पोझिशन आहे आणि पलीकडला मिडवे पोझिशन आहे. बरोबर आहे. ओके चला, एम म्हणजे काय, मास ऑफ द ऑब्जेक्ट आहे. आर किंवा एल म्हणजे काय, लेंथ ऑफ द स्ट्रिंग आहे किंवा रेडियस ऑफ द सर्कल म्हणा. आणि त्याच्यानंतर टीए, टीबी, टीसी आर द टेन्शन इन द स्ट्रिंग ऍट द ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट रिस्पेक्टिव्हली. म्हणजे टीए म्हणजे काय, टेन्शन ऍट द पॉइंट ए, टीबी म्हणजे टेन्शन ऍट द पॉइंट बी, आणि इकडे बघा टीसी आहे, टीसी म्हणजे टेन्शन ऍट द पॉइंट सी आहे. ओके, आणि एमजी म्हणजे काय असतं, वेट ऑफ द ऑब्जेक्ट असतं, जे की व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होत असतं. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण वेलोसिटी ऍट द टॉप पोझिशन म्हणजे या ए पॉइंटला आपण वेलोसिटी फाइंड आउट करूया. तर वेलोसिटी ऍट द टॉप पोझिशन व्ही बरोबर. ओके, काय येणार आहे बघा, फोर्सेस ऍक्टिंग ऍट द टॉप पोझिशन कन्सिडर करूया. एकदम सोपं आहे. काय करायचं, ऊपर का फोर्स बरोबर नीचे का फोर्स घ्यायचं. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऊपर का फोर्स कोणता इथं, mv स्क्वेअर अपॉन आर, हा mv स्क्वेअर अपॉन आर. नीचे का फोर्स mg प्लस टी आहे, mg प्लस टी घेतला बरोबर, mva स्क्वेअर अपॉन आर. पण विद्यार्थी मित्रांनो टी ची व्हॅल्यू 0 असते, तर टी ची व्हॅल्यू 0 पुटअप केली तर mg बरोबर mva स्क्वेअर अपॉन आर आलं, mm कॅन्सल झालं, va स्क्वेअर बरोबर हे आर इकडं डिवायडेशन मध्ये इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये झालं, va स्क्वेअर बरोबर rg झालं, तर va बरोबर अंडर रूट ऑफ rg झालं. अशा पद्धतीने वेलोसिटी ऍट द टॉप आपण फाइंड आउट केलेला आहे. बरोबर आहे. ओके, आता आपण फाइंड आउट करता वेलोसिटी ऍट द बॉटम म्हणजे खाली बी पॉइंटला. कसं फाइंड आउट करणार, अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, टोटल एनर्जी ऍट द ए पॉइंट इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट द बी पॉइंट. बघा, टीई ऍट ए पॉइंट बरोबर टी ऍट बी पॉइंट. टोटल एनर्जी म्हणजे काय असतं, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. टोटल एनर्जी बरोबर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv स्क्वेअर, पोटेन्शियल एनर्जी mgh, कायनेटिक एनर्जी 1/2 mv स्क्वेअर, पोटेन्शियल एनर्जी mgh. इथं ए पॉइंट असल्यामुळे ए लिहिलं, इथं बी पॉइंट असल्यामुळे बी लिहिलं. बट विद्यार्थी मित्रांनो बघा, एक मिनिट, बट या ठिकाणी आता विद्यार्थी मित्रांनो काय आहे बघा, एच ए, हाईट ऑफ एच ए काय असणार आहे, एच ए ची हाईट काय असणार आहे, एच ए ची हाईट या ए पॉइंटला होगा, एच ए ची हाईट काय असणार आहे, इथं आर प्लस आर म्हणजे किती असणार आहे, 2r असणार आहे, आर प्लस आर 2r. आणि एच बी ची हाईट इथे किती असणार आहे, खाली 0 असणार आहे. ओके चला ठीक आहे. मग काय येणार आहे बघा, आता एच ए ची हाईट 2r केली, एच बी ची हाईट 0 पुटअप केली, आणि व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, वेलोसिटी ऍट द टॉप व्ही बरोबर अंडर रूट ऑफ rg, तर व्ही स्क्वेअर बरोबर rg. या व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप केल्या विद्यार्थी मित्रांनो, तर 1/2 mrg आलं, त्याच्यानंतर mg इंटू एच ची व्हॅल्यू 2r पुटअप केली, 1/2 m ला m, व्हीबी स्क्वेअरला व्हीबी स्क्वेअर, आणि एच ची व्हॅल्यू इथं 0 पुटअप केलेली आहे, म्हणजे टोटल व्हॅल्यू काय झाली, 0 झाली. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं आपण याच्या खाली काही नाही म्हणजे एक असतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि 5/2 mgr आलं, इथं 1/2 mv स्क्वेअर आलं, 1/2 कॅन्सल झालं, mm कॅन्सल झालं. त्याच्यानंतर इकडे 5gr उरलेला आहे बरोबर, व्हीबी स्क्वेअर, तर व्हीबी बरोबर अंडर रूट ऑफ 5rg या ठिकाणी, म्हणजे वेलोसिटी ऍट द बॉटम किती आलं, व्हीबी बरोबर अंडर रूट ऑफ 5rg आलं. सर्वांना लक्षात आलंय. ओके, थोडं अंडरस्टँड करून घ्या जरा, कारण लिहिता येणार यार, असं लिहायला गेलं की कसं आहे पूर्णपणे ते वर खाली व्हायला. ओके, आता वेलोसिटी ऍट द मिडवे पोझिशन आपण फाइंड आउट करूया, म्हणजे व्हीसी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. बघा, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. आता मागच्या वेळेस काय केलं, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी टोटल एनर्जी ऍट द टॉप विच इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट द बॉटम केलं. आता काय करा, टोटल एनर्जी ऍट द टॉप विच इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट द मिडवे, म्हणजे टीई म्हणजे टोटल एनर्जी ऍट द ए विच इज इक्वल टू टीई टोटल एनर्जी ऍट द सी कन्सिडर करूया. टोटल एनर्जी टॉपला किती होती, 5/2 mgr, 5/2 mgr लिहिली, आणि इथली टोटल एनर्जी सी पॉइंटची कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी सी पॉइंटला 1/2 mv स्क्वेअर, 1/2 mv स्क्वेअर, आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे mgh, पण सी पुटअप करा कारण की सी पॉइंटला फाइंड आउट करायचं आहे. पण एस सी म्हणजे काय असतं, आर असतं. सी पॉइंटला हाईट किती आहे, हो का, हा सी पॉइंट आहे, सी पॉइंटला हाईट आर आहे, रेडियस एवढी आहे, तर एस सी च्या ठिकाणी आर पुटअप करा, एस सी च्या ठिकाणी आर पुटअप केलं, इकडे 5/2 mgr, 1/2 mvc स्क्वेअर, याच्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आर पुटअप केले. त्याच्यानंतर या ठिकाणी याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करूता. ओके चला ठीक आहे. आता 1/2 mvc स्क्वेअर प्लस mgr, हा mgr इकडे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर मायनस झाला. ओके, मग याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 3 mgr/2 आलं, इकडे 1/2 mv स्क्वेअर काटाकाटी केली, आणि vc बरोबर अंडर रूट ऑफ 3rg आपल्याला भेटलेला आहे. वेलोसिटी ऍट द टॉप किती आहे, वेलोसिटी ऍट द टॉप बघा असं वाले त्याच्यामुळे लिहिलं नाही, वेलोसिटी ऍट द टॉप किती आहे, va बरोबर अंडर रूट ऑफ rg, वेलोसिटी ऍट द बॉटम VB बरोबर अंडर रूट ऑफ 5rg, आणि वेलोसिटी ऍट द मिडवे VC बरोबर अंडर रूट ऑफ 3rg. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा 4 मार्काचा प्रश्न या ठिकाणी कंप्लीट होतोय. हा प्रश्न 4 मार्काला कधी कधी विचारलाय विद्यार्थी मित्रांनो, 2021 मध्ये एकदा विचारलाय 4 मार्काला, त्याच्यानंतर 2023 मध्ये विचारलेला आहे 4 मार्काला. ओके, 26 मध्ये मे बी विचारलं जाऊ शकतो, रिपीट होऊ शकतो, सांगता येत नाही, त्याच्यामुळे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं डेरिव्हेशन तुम्हाला करायचं आहे. बरोबर आहे. चला या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो, ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. ओके चला ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण 2024 आणि 2025 चे आपण क्वेश्चन्स कव्हर अप करूया, आणि लगेच हा चॅप्टर आपला झाला की पुढच्या चॅप्टरचे आपण
मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचे PYQ आपण कव्हर अप करूया. बरोबर आहे. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय परिवर्तन.